आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। फेस नियंत्रणासाठी आता रसायनांची फवारणी केली जाणार आहे। साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर अखेर पालिकेला जाग आलेली आहे। इंद्रायणी नदी पात्रासंदर्भात ही एक मोठी बातमी, मोठी अपडेट आपण पाहतोय। साम टीव्हीवर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। इंद्रायणी नदी ही फेसाळल्याची बातमी सकाळपासूनच साम टीव्ही दाखवतंय आणि त्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आलेली आणि आपण पाहतोय प्रशासनाच्या माध्यमातून आता इंद्रायणी स्वच्छतेसाठी रसायनांची फवारणी सुद्धा केली जाते। साम टीव्हीने ही बातमी सकाळपासून लावून धरली होती आणि आपण त्याच पार्श्वभूमीवर पाहतोय महापालिकेने आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। आता पुन्हा जी इंद्रायणी नदी फेसाळली होती त्या स्वच्छतेसाठी आता रसायनांची फवारणी केली जाते। त्यामुळे ही अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। साम टीव्हीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट। कालच मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीची पाहणी केली आणि आश्वासन सुद्धा दिलं की इंद्रायणी नदी स्वच्छतेसंदर्भात आम्ही कठोर पावलं उचलू, प्रदूषण पुन्हा होऊ देणार नाही। मात्र ही दिलेली आश्वासनं हवेत विरलीत का असा संतप्त सवाल स्थानिकांनी आणि वारकऱ्यांनी उपस्थित केला होता। साम टीव्हीने आज सकाळपासूनच पुन्हा ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रशासनाला अखेर जाग आलेली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांच्याकडनं। गोपाल, आपण पाहतोय आता साम टीव्हीच्या बातमीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असंच म्हणायचं? नक्कीच या बातमीला आपला साम टीव्हीचा इम्पॅक्ट म्हणता येईल, कारण की मागील काही दिवसापासून आपण इंद्रायणी नदी जी सारखी प्रदूषित होत आहे त्याच्या आपण सातत्याने बातम्या साम टीव्हीवर दिलेल्या आहेत आणि सध्या आषाढी वारीची पालखी सुरू आहे। आज आळंदी इथून ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी मार्गस्थ होत आहे आणि अशातच आज पुन्हा इंद्रायणी नदी फेसाळली होती आणि आपण याची बातमी साम टीव्हीवर दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला जाग आलेली आहे। महापालिकेचे जे टँकर आहेत त्यातून ह्या नदीमध्ये आलेला जो फेस आहे त्याच्यावरच्या रसायनाचा मारा करून तो फेस घालवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। मात्र हा महापालिकेचा उपाय कितपर्यंत शाश्वत टिकू शकतो याविषयी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर साम टीव्हीच्या बातमीनंतर पिंपरी चिंचवड महापालिका आलेली ही जाग।